सर्व शिक्षक मंडळींना माझा नमस्कार। शिक्षक मित्रांनो, तुम्हाला जर असं म्हटलं की आतापासून तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वापरताच येणार नाही तर धक्का बसला ना? काही हरकत नाही। सरकारने असं म्हटलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना आता व्हॉट्सअप टेलिग्राम वापरण्यास सक्त मनाई आहे। आणि हा निर्णय का घेण्यात आला, त्यामागचा उद्देश काय आहे, या संबंधाने आजचा हा सुंदरसा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत तुम्ही ऐकाल अशी नम्र विनंती, जेणेकरून तुम्हाला समजेल की सरकारने असा का काढलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना आता व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वापरण्यास मनाई आहे। तर बघूया त्याबद्दलची माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन्ही संपर्कासाठीची ॲप्स वापरता येणार नाहीत। यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी फक्त संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲपचा वापर करावा लागणार आहे। राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC याद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी विविध राज्य शासनामधील 200हून अधिक शासकीय संस्था करत आहेत। 350हून अधिक ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशनमध्ये संदेश सूचना आणि OTP पाठवण्यासाठी केला जात आहे। असा निर्णय का घेण्यात आला आणि त्यामागील उद्देश काय आहे याबद्दलची माहिती बघूया। संस्थेच्या स्तरावरून प्रोफाईल तपशिलाची दृश्य मान्यता, ज्याला आपण विजिबिलिटी म्हणतो, या विजिबिलिटी लपवण्याची सुविधा आहे। संदेश सुरक्षितपणे पाठवणे आणि प्राप्त करणे अशी सुविधा आहे। सुरक्षितपणे स्टोअर करणे ही सुविधा सुद्धा आहे। OTP पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे यासाठी शासन व शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा आहे। एन्क्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी ई-गव्हर्नमेंट ॲप्लिकेशनसह सेवा आधारित एकीकरण यामध्ये आहे। अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधाही या ॲप्समध्ये दिलेल्या आहे। केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेल्या संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांना इतर सोशल मीडिया ॲपचा वापर करण्याची सवय झाल्यामुळे त्यांना या आदेशामुळे थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। मित्रहो, खरंच आहे, व्हॉट्सअप वापरणे हे फार सोपी गोष्ट आहे। म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून व्हॉट्सअप हाताळत आहोत, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना व्हॉट्सअपची सवय झालेली आहे। संदेश पाठवण्यासाठी आपण सगळेजण, जवळपास 99% लोक व्हॉट्सअप या माध्यमाचा वापर करतो आणि आपल्याला सवय जडलेली आहे। त्यामुळे शासनाने जरी असा आदेश काढलेला आहे किंवा वापरण्यास बंदी घातलेली आहे, तर सहजासहजी काही आपली सवय तुटणार नाही आहे। संदेश ॲप आपण नक्कीच सगळेजण वापर करणार आहोत, परंतु सवय होतपर्यंत आपल्या सगळ्यांना अडचणीत जाणार आहे। तर ही खूप सुंदर माहिती शिक्षकांसाठी आहे। मित्र, असं मी गृहीत धरतो, असं म्हणत नाही की नक्कीच वापर आपण केलंच पाहिजे, पॉसिबिलिटी आहे, मस्ट बी असं नाही। मित्र, तर हे सुंदरशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपण व्हॉट्सअपचा सुद्धा वापर करू, त्यासोबतच संदेश ॲपचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न करूया आणि आपली शाळा सुंदर बनवूया, अशी एक प्रतिज्ञा घेऊया। या प्रसंगी आवडलं असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका। तर एक सुंदरसा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपली भेट होईल, तोपर्यंत सर्व मंडळींना माझा नमस्कार।